कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। बोर्ली पंचंतन येथे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते गणपती मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। बोर्ली पंचंतन येथील श्री गणपती मंदिराचा लोकार्पण सोहळा 11 व 12 ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला। खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हे लोकार्पण झाले। यावेळी बोलताना तटकरे यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माझ्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, तीच माझ्या विकास कामांची खरी पावती असेल, असे भावनिक आवाहन ग्रामस्थांना केले। प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष सुजित पाटील यांनी सांगितले की खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नातून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 65 लाख रुपयांचा निधी मिळाला। मोहम्मद भाई मेमन यांचेही यात सहकार्य लाभले। मोहम्मद मेमन यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी अधिक निधीची मागणी केली। बोर्ली पंचंतन येथे खासदार सुनीलजी तटकरे यांचे हस्ते गणपती मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। लोकार्पण सोहळा आया आपण पाहूया। खासदार तटकरे यांचा मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला। के न्यूजसाठी प्रतिनिधी आपल्या तालुक्यातील सर्वंकष विकासाच्या कामाला स्थलांतर रोखण्याच्या गतीला म्हणतो मी, स्थलांतर होण्याच्या नाही, रोखण्याच्या हर गोष्टी योग्य पद्धतीने जुळून आल्या। मग प्रत्येक गोष्टीचा आपण संकल्प करतो। अनेक वेळेला मी का सांगतो पाठीला घरात घेऊन आलेले माझे सर्व सन्मान्य सहकारी